आमच्यावर जसं अंतरवाली सराटीत लाठी हल्ला ह्या सरकारनं केला तसाच जरी देखील आमच्यावर लाठी हल्ला केला, गोळ्या झाल्या, तरी आम्ही मागं सरकणार नाही, कारण की आमचे दादा राहिले नाही तर आम्ही तरी जगून काय करणार. ह्या सरकारला तेवढंच करायचं ना तर करू द्या, पण आम्ही बी मराठ्याची जात ह्या फडणवीस सरकारला ही बामणी कवा करून ह्या सरकार म्हणजे जातीवाद करायला लागलाय. पण आम्ही दादाच्या शब्दाच्या पुढे जाणार नाही. जर आमच्या दादाच्या केसाला जरी धक्का लागला तर ह्या फडणवीसच्या जीवाला धक्का, आणि आम्ही अख्ख्या मंत्रालयाला घेरा घालू आणि तिथं त्या फडणवीसच्या कॉलरला धरून बाहेर काढू. एवढी हिंमत आमच्या मराठ्या रागिणीमध्ये आहे. पण आम्ही दादाच्या शब्दाच्या पुढे नाही. फक्त दादाच्या केसाला धक्का लागावा. आता त्यांची तब्येत खालावायला लागली, त्यांना बाथरूमला देखील जाता येईना गेले, त्यांना असं उचलून न्यावं लागलंय. मग एवढा आमचा अंत काही सरकार बघायला लागलाय. आम्ही कुणाच्या ताटातलं ओढून घेत नाही. आमच्या हक्काचं आरक्षण आम्ही घेतोय. आता ह्या आंदोलनात 3 बांधवाचे आमच्या बलिदान गेलं, त्याला जिम्मेदार कोण? की ही फक्त फडणवीस सरकार आहे. तर मग ह्या फडणवीसला सरकारला सांगायचं की आमचे दादा फक्त आईला म्हणून हे शब्द बोलत तर तुम्हाला खाली करणार आहात का नाही? 3 अजिबात करणार नाही. आमच्यावर लाठी हल्ला झाला, गोळ्या झाल्या किंवा आम्ही इथं मरून जरी पडलो तर आम्ही आता मैदान सोडणार नाही. काय सांगाल? 3 वाजेपर्यंत मैदान खाली करा सांगितलं, कशी तयारी चालू आहे? अहो त्यांनी सांगितलं आणि आम्ही केलं, असं होईल का काही? कोर्टाने सांगितलं, कोर्टाचा आम्ही आदर करतो, परंतु कोर्ट सांगतंय का मुख्यमंत्री कोर्टाला पुढे करून बोलतात हे तरी तुम्ही लक्ष करा. या कोर्टाला कुणीतरी याचिका दाखल करते आणि कोर्ट त्याचं ऐकते. त्या कोर्टाने हे लक्षात घ्यायला पाहिजे की आज मराठा समाज हा आंदोलनासाठी बसलेला आहे. गेली 5 दिवसापासून पोटामध्ये अन्नाचा कण नाही, पाणी नाही. ते ह्या सरकारला दिसत नाहीये. काय अडचण काय आहे मराठा समाजाची? मुंबई जाम होती असं त्या याचिकेमध्ये म्हणताय, त्यामुळे मुंबई खाली करा असं. तुम्ही मीडियावाले आहात, तुम्ही बघताय, तुम्ही गाडीने जाऊन रस्त्याने जाऊन तुम्ही बाईट घेतलेले आहेत. तुम्हाला कुठं जाणवलं मुंबई जाम झाले? जाणवले नाही. हे मुद्दाम षडयंत्र रचत आहेत. आतापर्यंत 58 मोर्चे निघाले. मराठ्यांची रेकॉर्ड ऑफ गिनीज मध्ये नोंद झालेली आहे. 58 मोर्चे शांततेत निघाले. 2 वर्ष झालं आम्ही आंदोलन करतोय, उपोषण करतोय. कधी काही कुठं तरी काही झालं? 5 दिवस झाले. तुम्हाला कुठं तरी वेगळा प्रकार दिसला? तुम्हाला काही नाही ना. मग आता तुम्हाला का एवढं हे होत आहे? याचिका कुणीतरी दाखवतंय तुम्हाला, त्या याचिकेच्या पाठीमागे लागताय. जे डोळ्यानं दिसतंय ते बघा, डोळ्यानं हे बघा की हा समाज कशासाठी आलाय. अहो 3 या ठिकाणी